काय मंडळी, आजकाल मुंबईमध्ये बाईगिरी लय वाढलेली आहे बरं का. गल्ली बोळात बाई झालेले आहेत. पुढचा परफॉर्मन्स सुद्धा आपला असाच आहे, ज्याच्यामध्ये एक भाई एका बाईला घाबरवायला गेलेला आहे तिच्या घरात. तर बघूया त्या जोडीमध्ये काय भन्नाट धमाल येते आपली पुढची जोडी, चैत्राली आणि गणेश. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, बल्ला बल्ला इनकार तेरा, तो आजा आजा भैया भिकारी. भिकारी? मी भिकारी? तू मना भिकारी म्हणते? मना झाला माझा इंसान. अगं मी भाई आहे भाई, आणि तुझ्या नवऱ्यानं तुझी सुपारी दिली आहे, सुपारी. माझ्या नवऱ्याला ना घरातल्या गोष्टी इतरांना त्याची फार सवय. त्यांनी जे काय दिलंय ना ते ठेवा आणि जा. अरे भेंडी भेंडी आणली? भेंडी नको सांगितली होती त्याला. बरं एक काम कराल का, भेंडी घेऊन जा आणि मस्त ताजी वांगी घेऊन या. बर व्हायला. अरे काय बाई आहे का मस्करी आहे? तुला बघा आता इथंच ठोकी ना, इथंच ठोकीन. अच्छा, भिंतीला खिळे ठोकायला आलाय? आता नको हा, माझी झोपेची वेळ आहे. नंतर ये ना कधीतरी. मी नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. बरं आज जा आणि भांडी ठेवली आहेत तेवढी घासून घे. मी भांडी घासू? तू मना भांडी घासायला सांगतेस? हो म्हणजे आता माझ्या नवऱ्याने तुला पाठवलंय म्हणजे त्याची कामं तुलाच केली पाहिजेत नाही का? अरे काय यडपाट बाई आहे. अगं तुला कळत कसा नाही? मी भाई आहे भाई. इथं जे काही पुरुष मंडळी बसलेत ना, त्यांच्या बायकांची सुपारी पण मीच घेतली होती. पाहिजे तर त्या जोशींना विचार, सॉलिड एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणूनच तुझ्या नवऱ्यानं तुझी सुपारी दिली मला. हा ठीक आहे रे, दिली तर दिली. आमच्या कोकणात की नाही सुपारीच्या खूप बागा आहेत माझ्या नावावर. त्यातली एखादी तुला दिली तर कुठे बिघडतं? अरे ही बिनडोक्याची बाई आहे रे, ही बिनडोक्याची बाई आहे. नाही आता तुला सोडणार नाही, आता तुला सोडणार नाही. उडव उडव. होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं, होली है. काय भरली काय भरली? तुम्ही आजकालची मुलं ना कुठल्याही वेळेला होळी खेळता बाई. मुलं? बाजूला ठेवा ना ती पिचकारी. पिचकारी? अगं तू ह्याला पिचकारी म्हणते? अगं ही बंदूक आहे बंदूक, आणि ह्याच्यातून गोली उडाली ना तर रक्ताची पिचकारी उडते अंगातून, भाटीची नाही. अय्या खरंच? म्हणजे ही खरी खरी बंदूक आहे? अगं तुला काय मस्करी वाटली? मस्करी वाटली तुला? बघ 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 बघ. एकदम सॉलिड. मला अगं हे करायला मला काय काय लफडा करावा लागला होता माहिती नाही तुला? म्हणजे आता बघ हा जर खटका मी असा दाबला हा. तर यातनं गोळी उडणार. एकदा गंमत. अगं गंमत काय? अगं त्याच्यात ना गोली सुटली ना तर अख्खा बाई वर जाय. अगं मला घाबर, मी भाई आहे भाई. एक गप रे. भाई भाई भाई. मला ना तुझं हे नाव अगदीच आवडलं नाहीये. भाई असं कसं नाव ठेवलं तुझं? भाई म्हणजे आता तुझी बायको सुद्धा तुला भाई म्हणणार? म्हणजे बघ हा, भाई हार घाला ना. भाई तुम्ही भारीच चावट आहात. भाई चला ना बेडरूम मध्ये. भाई कसं वाटतं भाई? अरे काही आयटम बाई आहे. तिथं मी आहेच. अगं तुझ्या नवऱ्याच्या जागी जर मी असतो ना तर कधीच टपकवली असती तुला. अगं भाई माझं नाव नाही काय, माझं नाव गण्या, पण लोक मला भाई म्हणतात. अच्छा अच्छा, म्हणजे आपल्या पुलंसारखं.
फुलं कोण? बर ते जाऊ दे. राजा, हा? तू शाळेत कुठल्या जातोस? शाळेत? मी शाळेत जाणारा मुलगा वाटलो तुला? म्हणजे तू शाळेत जात नाहीस? नाही. बाळा, असं नाही करू. शाळेत गेलं पाहिजे. शाळा शिकली तर प्रगती होते माणसाची. अगं मी माणूसच हाय आणि जेवढी प्रगती व्हायची होती तेवढी झाली. आता मी चांगला 28 वर्षाचा झालोय. 28. अय्या, मग असा अर्धाच का आलाच येताना? अर्धा? अरे चांगला अख्खा आहे, अख्खा. आणि हे बघ, मी भाई आहे म्हणजे एकदम डेंजर माणूस. म्हणजे ते खून, रेप, दरोडा, क्राईम करतात ना, त्यातला भाई आहे मी. असं एकट्या बाईला बघून घाबरवायचं नाही बुवा. आई शपथ, ती गरज नाहीये. ती गरज नाहीये. त्या गल्ली म्हणतल्या कुठल्या पण पोराला विचार, गण्या भाई कुठे राहतो, कोण पण सांगल. आणि जो कोण नाही सांगल ना, त्याला मी तिथल्या तिथं ठोकल. बरं ते जाऊ दे रे. मी काय म्हणते, तुझी उंची अशी एवढीच कशी रे? म्हणजे भाई म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर कसे उंच, धिप्पाड, बलदंड, सॉलिड डॅशिंग लोक येतात. भाई होणं आपल्या हातात हाय, उंची वाढवणं आपल्या हातात नाही. हे बघ, हे बघ. अगं माझे आई बाप बुटके होते ना, म्हणूनच मी पण बुटका झालो. नाही 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 नाही, हा तुझा गैरसमज आहे. म्हणजे आपल्या आयुर्वेदात ना उंची वाढवण्यासाठी गोळ्या आहेत. त्याला 2 वर्षाची गॅरंटी देते. सॅट उंच होशील. त्याला काय सांगताव काय? हा. माझी उंची वाढेल काय? हो खरंच. आई शपथ, तुम्ही ना तुमचे माझ्यावर लय उपकार झाले, लय उपकार झाले. या उंची मुलीना जल्ला बी लय मागे पडला हो, लय मागे पडला. नाहीतर मी ना लय मोठा भाई झालो असतो. तुमच्यासारखे ना अनेक जण मला बोलायचे, भाई तुम्ही एवढे मोठे भाई, पण एवढे छोटे कसे हो? भाई द्या मला उंची वाढायची गोली द्या, उंची वाढायची गोली द्या. पाहिलं, माझा नवरा की नाही रोज असं कुठल्या ना कुठल्या तरी भाईला माझी सुपारी देतो. आणि मी प्रत्येकाला असंच उल्लू बनवते. सॉलिड आहे की नाही मी? आता द्या 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 द्या, आता द्या 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 द्या, आता द्या 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 द्या, मार्ग द्या. काय भाई, हा दिसायला द्या असतं एवढेशे भाई, पण इकडे बाई एकटाच समजून त्यांच्यावरती आलाय. इकडे सुपारी घेऊन त्यांच्या. पण असू द्या इकडे नारी शक्तीचा विजय झालेला आहे. कारण एका बाईने एका बाईला इकडे वाकवलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर तुमचा हा भाईगिरीचा परफॉर्मन्स आपल्या जजेसना कसा वाटला आता विचारूयात. स्वप्नील सर. मी माझ्या उभ्या आयुष्यात इतका क्यूट भाई कधीच बघितला नाही. म्हणजे मला असं वाटतं की हा भाई जर सुपारी घेऊन कुठे गेला ना, तर त्याला असंच की तेरे पे जान दे दी यार, तू मेरी जान मत लेत, मैंने दे दी तेरे पे जान, तू क्या मेरे को मारेगा. किती क्यूट भाई आहे हा. म्हणजे हा भाई प्रत्येक गल्लीत पाहिजे असं मला वाटतं. आणि चैत्राली, एक नवीन साइड तुमची दिसली आज आम्हाला. आणि प्रयत्न केला. खूप छान. बोथ ऑफ यू फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन. भाई आणि बाई, लई बेक, थँक्यू. लई क्या बेस्ट, लई बात बेस्ट. है, क्या व्हेरी गुड, बात व्हेरी नाईस. गॉड ब्लेस. आणि निर्मितीताई. चैत्रू, किती गोड काम केलंस तू, किती गोड रिॲक्शन्स होत्या तुझ्या. खूप सुंदर, खूप छान काम केलंस तू. आणि भाईंबद्दल बोलायचं तर तुमची उंची वाढो न वाढो, तुमची अभिनयाची उंची मात्र वाढलेलीच आहे. क्या बात है, क्या बात है. मला वाटतं तुम्हाला काही गरज नाही गोळ्या बिळ्या घ्यायची. तुम्ही जसे आहात तसेच आवडताय आम्हाला. खूप छान, खूप छान परफॉर्मन्स. तर सर या जोडीला किती मार्क मिळालेले आहेत स्वप्नील सर? तुम्हाला मी देतो 9 गुण. क्या बात आहे, 9 मार्क. निर्मितीताई. स्वप्नील आणि माझ्या गुणात
तसं काही फरक नाहीये कारण आम्ही दोघंही बोलतो एक आणि करतोय एकच. वाव, दोन्ही परीक्षकांकडून 9 गुण तुम्हाला मिळालेले आहेत आणि पुढच्या सगळ्या तुमच्या परफॉर्मन्सेस साठी भाई आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.